होतीये। ही बातमी नेमकी काय, सविस्तर जाणून घेऊया। तिसरी बातमी मुंबईकरांसाठी आहे। एफडीए नंतर आता मुंबई महापालिका ऍक्शन मोड वरती आलेली आहे। अशा सगळ्या घडामोडी सविस्तर पाहायच्यात। आणि तुझाच पहिली बातमी घेऊयात। राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आहे। अयोध्येतील दान चोरी विरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरामध्ये रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत आणि यासाठी ठाकरे सेनेकडून नागपुरात तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। रामरक्षा आंदोलनावरून आता नागपुरात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील नागपुरात जाणार आहेत आणि काही दिवसांपासूनच संजय राऊत नागपुरात दाखल झाले आहेत। या सगळ्या आंदोलनाची त्यांनी तयारी जी आहे ती सुरू केलेली होती। तर या संदर्भात जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, काय सांगाल, नागपुरात आता तयारी कशी सुरू झाली आहे? राम मंदिर परिसरामध्ये मी आहे। रामनगरचं हे राम मंदिर आहे आणि या राम मंदिर मध्ये आपण पाहू शकतो की एकंदरीतच तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी स्टेज जो आहे तो सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि स्टेजवरती इथे उद्धव ठाकरे जे आहेत ते भाषण जे ते करणार आहे। पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहे। भाजपच्या वतीने सुद्धा पोस्टर लावण्यात आलेले आहे। पाऊस जो आहे तो सध्या रिमझिम नागपुरात सुरू आहे, त्यामुळे या पावसाचं कुठलंही सावट याच्यावर नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय। कुठलंही शेड इथं नाही आहे। जर पाऊस आला तर उद्धव ठाकरे पावसामध्ये भाषण देतील असं संजय राऊत म्हणाले आहे। आणि एकंदरीतच आता मंदिरातलं इथे सुशोभीकरण जे आहे, इथं जे फुलांच्या माळा ज्या आहेत त्या इथं लावल्या जात आहे। एकंदरीत जर पाहिलं आपण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि इथे फुलं पाहू शकतो, मोठ्या प्रमाणामध्ये फुलं जे आहे ते इथं लावली जाणार आहे। आणि एकंदरीतच आता या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आता हे जी तयारी आहे ही तयारी आलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संजय राऊत जे आहे ते गेले 4 दिवसापासून ठाण मांडून आहे इथं आणि आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 4 वाजता इथं या मंदिराच्या परिसरात दाखल होतील आणि नागपुरात ते 12 वाजता दाखल होतील। या परिसरामध्ये भाजप आणि उभाटाच्या वतीनं पोस्टर वार जे झालाय, यातच नवनीत राणाची सुद्धा एंट्री झाली होती। त्यांनी 2 पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला, नंतर मात्र हे पोस्टर जे आहे पोलिसांनी हटवले आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुद्धा सुरू झालेले आहे। एकंदरीतच आता रामरक्षा पठणाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। पण कथित ज्या पद्धतीनं दान चोरीचे आरोप जे होत आहेत त्या दान चोरीच्या आरोपावरती कारवाई व्हावी अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे। पण या ठिकाणी भाजपच्या वतीनं सुद्धा या संपूर्ण हे स्टंटबाजी आहे, रामरक्षा ही हेडलाईन्स मध्ये राहण्यासाठी केली जाते आहे आणि या संपूर्ण अधिकार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नाही आहे अशी सुद्धा काही प्रतिक्रिया भाजपच्या वतीनं संदीप जोशी जे माजी आमदार आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा आल्या। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। प्रवीण, नागपुरातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि सोबतच आज जे आंदोलन होणार आहे त्याची टाइमलाईन आपण समजावून सांगितली, त्यामुळे धन्यवाद। आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू।